ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी आणि अनेक राजकीय दिग्गजांच्या भेटीने गाजलेली मामलेदार मिसळची जुनी वास्तू आता इतिहास जमा झाली आहे. ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून या निमित्ताने शहराच्या खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याचे चित्र आहे. मामलेदार मिसळ परिसरातील दुसऱ्या वास्तूत सुरू करण्यात आली असली तरी जुनी वास्तू आता ठाणेकरांच्या केवळ आठवणीत उरली आहे. तर ठाणेकरांसोबतच मामलेदार मिसळचे मालक दामोदर मुर्डेश्वर हे देखील आठवणी सांगताना भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. मामलेदार मिसळ ही सर्वच ठाणेकरांचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील लोकांची आवडीचा विषय होता. राजकीय नेते, सिने अभिनेते देखील येत होते. आपण किती वर्षांपासून या ठिकाणी येत आहे आणि काय नेमकी आठवणी या मामलेदार मिसळ? आज गेले 50 वर्ष झाली आणि ही एवढी प्रसिद्ध होती. ठाणा स्टेशनला माणसं उतरायची, चला भाऊ स्पेशल आपण उतरू, मामलेदारची मिसळ खायला उतरू. हे ठीक आहे. आज चांगले चांगले नेते राजसाहेब इथं येऊन बसून खाऊन गेलेत. दर रविवारी 15 दिवसात रविवारी अमिताभ बच्चनचा ड्रायव्हर येतो, अभिषेक बच्चनचा, तो पार्सल घेऊन जातो इकडनं ज्यू बीचला. तुमच्या काय आठवणी आहेत या एकूण कॅन्टीन? 70 वर्षाहून अधिक काळ सेवा दिली. 70 वर्ष झाली बरोबर आहे, पण मी 50 वर्ष झाली. सेवा म्हणजे एवढी चांगली. तेव्हा 50 का 60 पैशाची मिसळ होती, त्यापासून आम्ही इथले गिऱ्हाईक आहोत. आज भले आज 85 रुपये पण आहेत, टेस्ट तीच आहे. टेस्ट मध्ये काही बदल झालेला नाही. यहाँ पे आते थे? हम यहाँ कम से कम 45 साल से आते हैं और यहाँ का मिसल का टेस्ट है वो आज तक वही टेस्ट है जो पहले टेस्ट था। कितने रुपए से शुरुआत हुई थी ये मिसल? ये यहाँ की शुरुआत देर अबाउट 1950 के आसपास से ये मामलेदार होटल चालू है, मामलेदार मिसल मिलती है। आप जब आते थे तभी कितना रेट था इस मिसल? हमने 70 पैसे में इसकी मिसल खाई हुई है, 70 पैसे में मिसल पाओ। अभी कैंटीन तो टूट गया है पर इसकी यादें ताजा रहेगी। यादें तो हरदम ताजा ही रहेगी। यहाँ तो बहुत दूर दूर से लोग मिसल खाने के लिए आते हैं, इसको याद करते हैं। सर काय सांगाल, गेल्या 70 वर्षाहून अधिक काळ ठाणेकरांच्या जिभेवर रेंगाळणारी मामलेदार मिसळ या ऐतिहासिक वास्तूत होती की आता त्या वास्तूत खायला मिळणार नाही, पार्सल सुविधा असणार आहे, मात्र नव्याने आता ही वास्तू बांधण्यात येईल. ही वास्तू आता नव्याने आता उभारण्यात येईल, तेव्हा त्यात बराच वेळ जाईल. पण त्याच्या अगोदर आम्ही कुठली पर्यायी व्यवस्था करू खाण्यासाठी काय नेमकी आठवणी आहे म्हणजे? कारण अनेक राजकीय नेत्यांचे रेंजल असायचे, मात्र सिने अभिनेते देखील याकडे येतात. हो, बरेच राजकीय नेते इकडे येऊन खायचे. म्हणजे स्वर्गीय आनंदगे साहेब, स्वर्गीय गौतम डावकरे साहेब, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नंतर राज ठाकरे इतर आवर्जून म्हणजे दौरा असते की ते इथे नेहमी फेरी मारायचे. गेस्ट हाऊसला असो किंवा घरी असो, नक्की मागून महिन्यातला 1-2-3 खातात. तसेच मराठी नाट्यसृष्टी आणि सिरियल मधले बरेचसे अभिनेत्री इथे येऊन मिसळ चाखून गेलेले आहेत. अभिषेक बच्चन हे स्वतः आमच्या मिसळचे चाहते आहेत आणि ते महिन्यात 1-2दा आवर्जून इकडनं त्यांच्या सेटवरती किंवा घरी मिसळ घेऊन जातात. काय आठवणी आहे? तिसरी पिढी आहे. हो, आठवणी म्हणजे या जागेशी संबंधित बरेच आठवणी आमच्या जुडलेल्या आहेत. म्हणजे जसं काय ठाणेकरांनी आणि ठाणे बाहेरच्या लोकांनी आम्हाला जे भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे तर कायम आमचा एक कप्पा. आणि हा जी वास्तू 74 वर्षाची वास्तू आज तुटणं आमच्या मनात अति दुःख होत आहे आणि आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला लवकरात लवकर मिस्टर ठाणेकरांच्या आणि सगळे मिसळप्रेमी खवय्यांच्या हिमतीला हजर होऊन लवकरात लवकर ही आमची इच्छा आहे.